रामच्या पगाराचे श्यामच्या पगाराचे गुणोत्तर 3:4, श्यामच्या पगाराचे घनश्यामच्या पगाराचे गुणोत्तर 5:6, तर रामच्या पगाराचे घनश्यामच्या पगाराचे गुणोत्तर किती असेल? नंतरचा प्रश्न बघा. ठीक आहे, जे जे नवीन विद्यार्थी आज पहिल्यांदा आहे त्यांना अंकगणिताची सिरीज जी आपली 6 वाजता असते टेक्स्टबुक प्लॅटफॉर्मवर, ती जर फ्री रूपात करायची असेल तर त्यांनी नक्कीच या नंबरला मला मेसेज टाका आणि टेक्स्टबुक ऍप सुद्धा डाउनलोड करून घ्या. हे कसं असणार आहे? फ्री असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण एक नवीन सिरीज सुरू केलेली आहे, नक्की जॉईन करायला विसरू नका. ठीक आहे, बघा. राम आणि श्याम किती आहे? 3:4. आणि श्याम आणि घनश्याम किती दिली आहे? 5:6. बघा, आता इथे जर तुम्ही प्रॉपर पद्धतीनं मार्क केलं तर इथे बघा, इथे श्याम 4 आहे आणि इथे श्याम 5 आहे. ठीक आहे, ह्या श्यामला आपल्याला रेशिओ मध्ये काय करावं लागेल? सेम करावं लागेल गाईस. मग सेम करायचं असल्यास इकडला 5 इकडे मल्टिप्लाय करायचा आणि इकडला हा जो 4 आहे हा दोन्ही याला इकडे मल्टिप्लाय करायचा. मग हे किती झालं? R इज इक्वल टू 15. ठीक आहे, S इज इक्वल टू 524, 5 3 15, 524. त्याच पद्धतीने S इज इक्वल टू 20 आणि इकडे किती होईल? घनश्याम साइन 24. मग आता त्यांनी काय विचारलंय? रामच्या पगाराचे म्हणजे आर वाला पार्ट, ठीक आहे, आणि घनश्याम म्हणजे जी वाला पार्ट आर जी, म्हणजे हे किती झाले? 15 आणि 24. म्हणजे 15 आणि 24चा तुम्हाला काय काढायचा आहे? सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये न्यायचा आहे. मग 15 आणि सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूपामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. मग 15 24 म्हटलं तर कसं होईल? 5 3 15, 8 3 24. म्हणजे इथे उत्तर किती असणार आहे? 5 8. ऑप्शन नंबर सेकंड इज द करेक्ट आन्सर गाईस.